तर गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनीषा ब्लॉग. तर आज मी लेट उठले नाही. मी आज लवकर उठलेलं आहे. लवकर उठून कारण की मला जायचं आहे बँकमध्ये. आज मम्मीचा कुठला तरी फॉर्म द्यायचा आहे म्हणून आज मी लवकर उठले आहे. कारण की मला बँकेत जाऊन रिटर्न, कारण की बँक ओपन होतं 6:10ला सॉरी 10:15 वाजता. आणि मला 10:30 वाजतापर्यंत माझ्या कामावर यावाचं आहे. म्हणून आज मी जाम लेट झालेलो आहे. लेट नाही झालेलो म्हणजे मी लेट होणार आहे. कारण की बँकेचं माहिती आहे ना कसं असतं. परत तिथून आम्हाला रिक्षा पण भेटायला पाहिजे. रिक्षा नाही भेटल्यावर चालत या. तर त्याच्याच गोंधळात आहे मी आज. तर आता मी रेडी होते आणि 9:30 वाजता मी निघणार आहे बँकेत जायला. तुम्हाला वाटत असेल तर मी अशी हेअरस्टाईल का करते, तर मी हेअरस्टाईल नाही करते. मला कर्ली करायचे इथून केस, हे खालचे केस म्हणून. मी एका रील्सवर बघितलेलं आहे तर ती बाईनी अशीच केलते, अशी करून इथले कर्ली केलते. तर मी आता कर्ली करणार आहे म्हणजे केस थोडेसे नॉर्मली बघते. मी स्ट्रेटिंग केली, क्रम्पिंग केली, मग अजून ही जमली नाही. काय बोलतात स्ट्रेट कर्ली जमलत ना. आता मी कर्ली करणार. तर चला थांबा, तुम्हाला पण दाखवते. तर काहीच मी सिरम लावलेलं आहे. अशी तर काही वाटत नाही, पण उन्हान गेलं म्हणजे चमकतात ना की सिरमने. वाव, सो नाईस. आता मी काही स्ट्रेटिंग बोलते, फक्त कर्ली करून जमते का मला. मला दाखवते कर्ली झाल्यावर करायचं होतं आणि काय झालं. हा, ते खालचे की स्ट्रेट झाले काहीच. अरे देवा, मरू दे, आता काय करू शकत नाही मी. आता डायरेक्ट आवडतोयच. तर काहीतरी झालं. तर आता क्लिप काय आहे. माझं ना कुठलीच गोष्ट मला भेटत नाही वेळेवर, माहिती आहे काहीच. म्हणून मला राग येतो. मरू दे, तर वेगळा स्लीप लावण्यासाठी पटापट आवडतोय. कारण की 9:15 झालेत आणि माझं आवरून नाही झालं. हेअरस्टाईल चेंज करावं लागेल मला, वाटायला लागलं. रोज ही हेअरस्टाईल करून काटायला आलं मला. सनस्क्रीन लावलेली आहे, आता क्रीम लावते कारण की मला उन्हात जायचं आहे. संपायला आली म्हणजे संपली तरी मी यूज करते. थोडीशी येते ना, करून घेऊ. काय प्रॉब्लेम आहे त्यासाठी यूज करायला. काय लगेच बंद होतोय मोबाईल पण. लेट झालं समज नाही का. जास्त मस्त पांढरे झाले. टिकली वेस्टर्न असू दे इंडियन, आपण टिकली तर लावतोच. आता आपले कानांचे ज्वेलरी घालून घेते लवकर. याही पण नाही ना आता, राहू दे आधी चैनच घालते.
ये कोण आहे रे? माझी सस काय ना काय फिरतात नुसती मोकाड. चालत जवळच आहे म्हणा काहीच रिक्षा लवकर भेटत नाही. अच्छा ते जर आवाज कंचा येते त्या धागा निघून धागा माझ्या पायाला लागून मी खेचते तो धागा आवाज निघते. आता काय राहिलंय आपला आयब्रो. मला आयब्रो करायचे आहात पण राहिलाय आमचा बघा आणि आमचा का किती फरक आहे. मध्ये नुसता कॅमेरा बंद होते 5-5 मिनिटासाठी लगेच टाइम घेत आहे. आयब्रो वारली मी पूर्ण. आता लिपस्टिक राहिली. आज मी लिपस्टिक लावणार आहे. मला असं वाटतं मी आज अशी बोनी बांधावी सूट होईल मला. कशी वाटतंय? चांगली नाही वाटत? मला वाटतंय नवं झालं. आता झालं जरा राहा टायमावर राहा जरा थांब. मी आता बो आणते वरती. ही सस पुन्हा नुसतं बेरू धावतात मध्ये. मरू दे तू बोजला खड्डे मला हात गेला जाम बेकार लागला जाम बेकार. अरे बाई तू थांब ना नुसता. नाही र आज केसात चांगली नाही वाटत काहीच मला. थांबा प्रकारे गाईस मी रेडी झालेलो आहे आणि आता चाललो मी थोडासा जेवायला. थोडासा म्हणजे थोडासाच बाकी आहे कारण की मी फक्त भात बनवलाय त्यासोबत काहीच बनवलेलं नाही आहे. फक्त भात आणि कालची भाजी आहे. भाजी म्हणजे
म्हणजे भावासने काल जवलं आणलेलं तर जवलं हात थोडंसं मग ते खातोय मी आणि मग जाते बँकेत. हे बघा आमचा महाराजा कसा बसला राजासारखा. याची बायको काय गेली माहिती नाही, नुसता उऱ्या मारत होता, आता शांत झालंय. तर आता मी जेवतोय, जाम म्हणा होतील माझं वांद. चला हायच माझं जेवण आणि मी हात चालले जेवायला. ससं काय मला जेवण देणार नाही, पण हा मला माहित आहे ना पैकी नासकी आहेत. हा का कसा काही तुझा बेड आहे स्वतःचा. तर गाईस मी आता जेवतोय आणि निघते लवकर. तर गाईस मी आलते बँकेमध्ये, अजून बँक उघडलेली आहे पण त्याने अजून बाहेर म्हणजे दरवाजा बंद केलेला आहे, कारण की साफसफाई झाल्याशिवाय ते काही उघडत नाही म्हणून बाहेरच बसावे लागले. गाईस माझं तर बँकेचं काम झालेलं आहे आणि मी निघलो आता कामाला जायला. ऑलरेडी उशीर झालेला आहे कारण की 10:30 वाजता मला जायचं आहे. आता निघते मी, बघू रिक्षा भेटली तर नशीबमध्ये चालतच जावं लागेल. अर्धा तास झालाय अजून मी चालतोय, अजून मी पोहोचलो नाही. असं वाटतं की कोणत्या तरी जंगलात आलोय मी. म्हणजे या साईडला रस्ता आहे ना, मी चालते मधींशी आवडी दमलोय ना. फायनली 10:30 वाजायला 5 मिनिटात मी आता ऑलमोस्ट पोहोचलेलोच आहे. मी शेवटी पोहोचलोच. ही बघा आमची बिल्डिंग ना, इथून जाईल मी आता थोड्या वेळात आणि मी आता पोहोचेल माझ्या लोकेशनवर. काही जाम म्हणजे जाम दमलोय सध्या मी आता. तर काही फायनली मी माझ्या ऑफिसमध्ये आले आणि मी सध्या आता काम करते. काम बिम करते कारण की कॉलिंग करायची आहे आणि क्लायंट लोकांना मेसेजसुद्धा पाठवायचे. मोबाईल तेवढा चार्जिंगला. आता कॉलिंग बिलिंग करते, कॉलिंगसाठी मेसेज पाठवते मी. माझ्या नाकाशी पाठवते बरं. हॅलो गाईस, तर मी आता घरी आलते जेवायला. जेवलो बिवलो पटक्याने येऊन आपली दहीचा काहीतरी बनवला मी, तो खाल्ला ना. आता रिटर्न चाललो मी कामाला. 15 मिनिटं मी आलो, 5 मिनिटांनी मी कालवण बनवला त्या दहीचा ना. आता जेवलो आता ससऱ्यांना जेवण दिला ना, चाललोय आता कामावर. केसावाला केस कसली सिल्की आहे येऊ, सिल्कीची रफ हात रफ. कसला चिरा बघा झालं. 5,000 कोणी पाठवलं म्हणा. पटकन येतात ऑफिसला, कोणच नसताना तर कटाळमध्ये क्लिप पाठवलं. नीट नाही आलं केस, मरू दे काय करायचं आता. तर चेहरा पुसते जरासा, घामवलोय जाम. घामाचा वास येते ना. हो चिरत असं ऊन येते म्हणून चमकते का, तेच बरं चिरा चमकते का माझा ऊन येते ना मीच. थोडा आता कॉम्पॅक्ट लावते, कॉम्पॅक्ट. नमरो असं वाटतं काहीच लावला मी चिरा, पण नाही लावला. बस झाला ना, जास्त काही नको झाला. तो माझा कॅमेरा बंद होईल. नाही नुसतं नीट ना, नाही तो एक दिवशी पोरा तो रागा. हाय कबूतर. दीदार तुमसे होता है, एक भूमि हो यहाँ कि प्यार तुझसे होता है. ऐसा पर चला गाईस, तर मी झालेले आहे रेडी आणि आता मी चालले परत माझ्या गावावर. थोडासा लुक खराब दिसतोय मरू.
त्याला बाय. तर मी अजून पिझ्झाचे कंटाळा नाही काम. आज क्लायंटच नाही, फक्त 2 क्लायंट. नाही तर गुढीपाडव्याच्या अगोदर एवढे क्लायंट असतात ना, आणि आज फक्त 2 आले. देवा, जाम अवस्था बेकार आहे आताची. जाऊ दे, काही नाही. आता फक्त अर्धा तासानंतर मी जाईल घरी. मला भूक लागली, कारण की ना मी दुपारचे ना नीट खाल्ला नाही, म्हणजे पटापट जेवलो ना आलो ना, म्हणून मला आता भूक लागली जाम. नाश्ता केला मी शेवपुरीने, काय मला पोट नाही भरत, माहितीच आहे. आता जाईल घरात जेवी आधी मार्केटला जाईल, ससांसाठी बघते काहीतरी भाजी घेऊन येते आणि मग घरी जाईल. तर मी कामावरून कधी झालेलं आहे, मार्केटला नाही गेली कारण की मम्मी जाणार होते मार्केटला, म्हणून आता घरी आले. तर मी चिकन बनवलं आहे आज, आणि असे बाहेर जरा बघत बसलो. एवढा काय खास नाही, पण जरा असा आराम वाटते बाहेर बघितल्यावर. तर आपला आभाळांतर चंद्र तारव दिसवाना, चंद्र तर दूरची गोष्ट. बसलो मस्तपैकी चिकन शिजण्याची वाट पण बघते. 9 वाजल्या भावाला उठवायचा पण आहे, त्याला उठवते आणि आता बघते कधी शिजतंय. शिजायला मागच नाही, जाऊ दे सोडा. फक्त एन्जॉय थोडासा बसलो, शांत वाटतंय, जरा बरा वाटतंय. काहीच मी जेवण बिवून आता गेलो झोपायला. जाम कंटाळा आला तर मला लास्टची व्हिडिओ बनवायचे, पण आता काय टी व्ही बघता केली गुड नाईटची लास्टचा ब्लॉग एंड करायचाच होता शेवटी. मला रातची आठवला तर ब्लॉग एंड केला. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम गाईज, टेक केअर.